नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 तुमचं पर्सेंटेज 70, 80, 85, 90% आहे. मग तुम्हाला लागणार की नाही हा प्रश्न तुमचा सतावणारा प्रश्न आहे. नेमकं मागील वर्षाचं कट ऑफ किती गेलं होतं आणि 70 ते 80च्या रेंज मधल्या विद्यार्थ्यांचं काय झालं होतं ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं, तुमचा अंदाज घ्यायचा आहे की तुमचं पर्सेंटेज किती आहे आणि तुमचा किती पर्सेंटेज सिलेक्शन चान्सेस आहेत. त्या दोन गोष्टी इथे तुम्हाला एक तात्पुरता अंदाज येईल मित्रांनो. 26च्या भरतीमध्ये मित्रांनो इथे कुठली परीक्षा किंवा एक्झाम नाही हे तर तुम्हाला क्लिअर आहे. आता नेमकं याच्या अगोदर जी भरती झाली होती त्याचा कट ऑफ थोडक्यात आपण जाणून घेऊ, म्हणजे तुम्हाला एक त्याच्यामध्ये थोडं प्लस आणि थोडं मायनस एक तंतोतंत अंदाज घेऊन तुमचं रिझल्ट लगेच तुम्हाला थोडक्यामध्ये एक अंदाज बांधता येईल. हा तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. मागील वर्षाचा म्हणजे मागची जीडीएस भरती जी 23-24 ची झाली त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरीचा कट ऑफ 88 ते 95% एवढा लागला होता. आता हे बघा, ऑल ओव्हर कट ऑफ 88 ते 95-96 पर्यंत लागला होता. आता हा महाराष्ट्राचा कट ऑफ आहे मित्रांनो, आपण फक्त महाराष्ट्राचं बोलतो, आपल्या महाराष्ट्र राज्याचं 88 ते 95 हा वेगवेगळ्या जिल्ह्याचा वेगवेगळ्या मेरिट लिस्ट नुसार लागलेला कट ऑफ आहे. तर रूरल डिस्ट्रिक्ट, अर्बन डिस्ट्रिक्ट आणि वेगवेगळे डिस्ट्रिक्ट, सगळे डिस्ट्रिक्ट सामावले त्या डिस्ट्रिक्ट नुसार आणि कॉम्पिटिशन नुसार हा एवढा कट ऑफ लागला होता ओपन कॅटेगरीचा. सेकंड आहे अर्बन एरिया मधला 97 पर्यंत गेला होता. कुठला? तो ओपन कॅटेगरी मधला 97 पर्यंत गेला होता. म्हणजे ज्यांना 90-92% त्यांचा सुद्धा नंबर लागलेला नव्हता ओपन कॅटेगरी मधला. अर्बन सिटीचं बोलतात, अर्बन डिस्ट्रिक्ट मधला, कारण की इथे सगळ्यात जास्त कट ऑफ गेला होता ओपनचा मागच्या वेळेस. आता जे कॅन्डिडेट विद्यार्थी मित्र ओबीसी कॅटेगरी मध्ये आहेत त्यांचा कट ऑफ साधारणपणे 85 ते 92च्या दरम्यान गेलेला होता. हा फक्त एक अंदाज आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडासा प्लस थोडा मायनस इकडे तिकडे होऊ शकतो. डिस्ट्रिक्ट नुसार कट ऑफ बदलत असतो. हा जो कट ऑफ आहे मागच्या ह्याचा आहे, तुम्हाला सांगतोय की याच्यावर आपल्याला थोडासा अंदाज बांधता येईल. 85% ते 92% पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणचा कट ऑफ गेला होता. आता जर तुम्हाला इथे 80 ते 90च्या दरम्यान जर मार्क असतील तरी ते सुद्धा तुमचा चान्स असू शकतो मित्रांनो. पण आपण हे केव्हा म्हणू शकतो? यावेळेची कॉम्पिटिशन, यावेळेचा कट ऑफ रेशो, सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करून ते आपण कन्सिडर करायचं आहे आपला इथे चान्स किती आहे. म्हणून तुमचे जे काय पर्सेंटेज आहेत ते मला कमेंट करायचे, एवढे पर्सेंटेज आहेत त्याच्यावर आपण एक अंदाज आपल्याला बांधता येईल की आपलं सिलेक्शनची प्रोसेस सिलेक्शन होणार नाही होणार किंवा एक आपल्याला अंदाज येईल. एससी कॅटेगरीचं 78 ते 88. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते मला सर 80% आहेत, 85 आहेत, 90 आहेत, 87 एससी एसटी कॅटेगरी मधल्या मित्रांचं. तर मागचा कट ऑफ मित्रांनो 78 ते 88 डिस्ट्रिक्ट वाईज लागला. याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा म्हणजे डिव्हिजन नुसार थोडा काहींचा 78, 79, 82, 87, 88 इथं जसं डिस्ट्रिक्ट असेल, जसा एरिया असेल त्यानुसार कॉम्पिटिशन जशी असेल तिथे कट ऑफ एवढा लागलेला होता मित्रांनो. ठीक आहे. आता जर तुम्हाला याच्यामध्ये काय मागची जीडीएस भरतीने आत्ताची म्हणजे साधारणपणे साहजिक थोडी का कॉम्पिटिशन वाढलेली असते. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढली म्हणजे काय, अजून या कट ऑफ मध्ये थोडी भर होऊ शकते किंवा कमी सुद्धा झालेली असते. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना असं 90, 97, 98% असले ते आम्हाला जीडीएस भरायचं नाही. काही विद्यार्थ्यांचं असं पण असू शकतं, मग इथे कट ऑफ कमी पण होऊ शकतो. ठीक आहे. किंवा थोडासा वाढू पण शकतो. परंतु म्हणजे जवळपास कट ऑफ जर बघितला ह्याच्यामध्ये थोडा मागे पुढे होऊ शकतो यावेळेस बी. तर इथं 70, 75, 80 वाल्याला सुद्धा ह्या भरतीमध्ये मरण नाही मित्रांनो, कारण कट ऑफ त्यांचा ऑलरेडी कमीच लागलेला होता मागच्या वेळेस एससी कॅटेगरीचा. ठीक आहे. जे एससी मध्ये आहेत विद्यार्थी मित्र त्यांचा या रेंज मध्ये किंवा प्लस मायनस थोडे मागे पुढे होऊ शकतो. हा फक्त अंदाज आहे, फायनल कन्सिडरेशन याला कोणी करू नका. ठीक आहे. या रेंज मध्ये असेल तर तुमचे चान्सेस आहेत इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीचं तर पहा मित्रांनो 75 ते 85. तुम्हाला म्हटलं ना 70, 80, 85, 90 कोणीही हार मानायची नाही, कोणी मैदान सोडायचं नाही, कारण अजून रिझल्ट यायचा बाकी, कट ऑफ लागायचा, मेरिट लिस्ट लागायचं बाकी. म्हणून तुम्हाला भले 75 असू द्या किंवा 97 असू द्या किंवा ह्या रेंज मध्ये असू नये, इन बिटवीन दॅट रेंज काही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही.
इथे तुमचे सिलेक्शन चान्सेस आहेतच मित्रांनो, कारण ही सगळा डेटा काढलेला आहे ना आपण ह्याच्या अगेन्स्ट. आता इथे कॉम्पिटिशन आणि सगळ्या गोष्टी इतर कन्सिडरेशन करून इथे कमी जास्त होऊ शकतो. ठीक आहे, एसटी कॅटेगरीचा 75 ते 85 एवढा कट ऑफ लागलेला होता. हा झाला प्रिव्हियस म्हणजे मागची जी जीडीएस भरती झालेली त्याचा हा कट ऑफ, त्याचं मेरिट लिस्ट आणि एवढ्या पर्सेंटेजवर विद्यार्थी लागले होते. काही 97 वरचे लागले होते, काही 75 वरचे लागले होते, काही 88 वाले लागले होते, काही 80 वाले लागले होते. म्हणजे कॅटेगरी जशी तुमची असेल, जिथं तुम्ही फॉर्म भरलाय तिथं कॉम्पिटिशन आणि कॉर्पोरेशन, रूरल एरिया का अर्बन एरिया त्याच्यावर सुद्धा गोष्टी हे होत असतात मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, आता फॉर्म भरायला 1-2 दिवसच बाकी, तर म्हणून लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचं आहे, कारण की शेवटच्या दिवशी खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि गडबड करायची नाही. फॉर्म भरताना सगळे डॉक्युमेंट, सगळे तुमची कॅटेगरी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायच्या. आता मोबाईल नंबर, ईमेल आयडी सगळं जपून ठेवायचंय रिझल्ट लागेपर्यंत, तरी पुढे चालून तुम्हाला प्रॉब्लेम यायला याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांचा असा आहे मित्रांनो, 70 ते 80% सिलेक्शन शक्य आहे का? खूप जणांचे फोन आले, खूप जणांच्या कमेंट केल्या, कमेंट सुद्धा आलेल्या आहेत की 70-80% आमचं सिलेक्शन होऊ शकतं का? आता डिपेंड करतं मित्रांनो. हो त्याचं उत्तर आहे हो, होऊ शकतं, आणि नाही, नाही होऊ शकत. दोन्हीही पॅरलला आहे. ते एक चेन सायकल असल्यासारखं हो आणि नाही या दोन्ही गोष्टी इथे लक्षात ठेवा. काय, कारण की ह्या 70-80% वाली जे विद्यार्थी आहेत ते कशावर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं? एक तर तुमची कॅटेगरी, तुमचं डिव्हिजन कुठले चॉईस केलं आहे, तिथली कॉम्पिटिशन आणि तिथला कट ऑफ रेशो फायनल काय येतो, या 3-4 गोष्टी आहेत, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. म्हणून इथं जर तुम्ही एससी कॅटेगरी मध्ये असाल ना, जरा रुरल डिस्ट्रिक्ट मध्ये फॉर्म भरलेला असेल, तिथलं कॉम्पिटिशन जर कमी असेल मित्रांनो, हो तर 100% तुमचा 70-80 मध्ये असला तरी तुमचा नंबर लागू शकतो. कारण बघा ना, प्रिव्हियस इयर तर 75 ते 85 आणि 78-88च्या रेंज मध्ये कट ऑफ आलेला आहे. आता याच्यात होऊन चेंज काय होणार, थोडंफार मागे किंवा पुढे 2-4% गॅपने, म्हणजे तुमचं 75, 78, 80 असेल तरी तुमचं होऊ शकतं. परंतु डिपेंड काय म्हटलं तुम्हाला सुरुवातीला, तिथलं कॉम्पिटिशन, तो एरिया कुठला आहे, तिथला कट ऑफ रेशो किती येतोय आणि तिथे कुठली तुमची कॅटेगरी आहे, याच्यावर तुमचं 70-80 मध्ये सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं. आता दुसरी गोष्ट, जे ओपन कॅटेगरी मध्ये आहेत त्यांचं जर मित्रांनो 70-80 वर होणं ना थोडस कठीण आहे मित्रांनो. ठीक आहे, 100% नाही म्हणत की तुमचं होणारच नाही. लक बाय चान्स कुठे खूपच जास्त कॉम्पिटिशन कट ऑफ लागला तर 80% ओपन मध्ये होऊ शकतो, पण तो खूप रेअर केस आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप म्हणजे खूपच रेअर केस, म्हणजे त्या विद्यार्थी मित्रांचं दुसरं काहीच नाही, फक्त लक चांगलं असलं पाहिजे तरच होऊ शकतं. पण या कट ऑफच्या अगेन्स्ट तर मला आपल्याला कुठंच असं दिसत नाही की 80% ओपन कॅटेगरी मधले कोणाचं होईल. आता नाराज व्हायचं नाही, अजून कट ऑफ यायचं बाकी, त्याच्यामुळं आत्ताच निगेटिव्ह व्हायचं नाही. झालं नाही झालं तरी ठीक आहे, झालं तरी ठीक, नाही झालं तरी ठीक, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जे प्रॅक्टिकल आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागेल, जी रिअल कंडिशन आहे ती. ठीक आहे, त्याच्यानंतर अर्बन डिस्ट्रिक्ट मध्ये थोडंसं कठीण तुम्हाला म्हटलं ना. बाकी रूरल डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन जिथं कमी असतं तिथं 80% ओपन कॅटेगरी मध्ये सुद्धा होऊ शकतं मित्रांनो. 2026 कट ऑफ किती होता मित्रांनो, म्हणजे किती असेल किंवा किती लागू शकतो? आता ह्याच्या अगेन्स्ट हा काय पूर्ण डाटा हा आपल्याला, आपण काही कुठले भविष्यवाणी करणारे कुठलेही नाही येतं किंवा आपल्याला भविष्यकाळ असं बिलकुल नाही. फक्त एक अंदाजित डाटा, हा फक्त आणि फक्त अंदाज आहे. परंतु हा अंदाज सुद्धा असाच हवेमध्ये काढलेला नाहीये. मागच्या 2-4 सगळ्या वर्षाच्या जीडीएस भरतीचा सगळा डाटा काढून हे पूर्ण अनालिसिस करून काढलेला डाटा आहे. ते थोडे फार चेंजेस होऊ शकतात, परंतु ओव्हरव्ह्यू तुमच्या समाधानासाठी तुम्ही जर पाहिलं, जनरल कॅटेगरी मधल्यांचा 90च्या अराउंड कट ऑफ जाऊ शकतो. काही 89, 92, 95, 96, 97 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, डिपेंड करतं. पण टेंटेटिव्ह तुम्ही 90 तर जनरलचं जाणारच मित्रांनो. ओबीसीचा 87 ते 88 पर्यंत जाऊ शकतो. आता मिनिमम रेंज किती ते आपल्याला डायरेक्टली नाही सांगू शकत की बाबा 70 ते 87 नाही, मिनिमम ऍव्हरेज सांगतो ऑल ओव्हर, म्हणजे सगळ्या डिव्हिजनचा मिळून, सगळ्या डिस्ट्रिक्टचा मिळून कट ऑफ थोडासा सांगत आहे मित्रांनो. एससी कॅटेगरीचं जर बघितलं तर 82 पर्यंत जाण्याचे चान्सेस, मग 78 वाले सुद्धा तिथे लागू शकतात. जर ऍव्हरेज सांगतोय सगळ्या जिल्ह्याचं ओव्हरव्ह्यू, फक्त इकडून तिकडे फक्त 82 म्हटलं की 82 नाही, ह्याच्यात कमी 5 जास्त 5 प्लस मायनस थोडंफार होऊ शकतं, त्याच्यामध्ये अंदाज नाही. हा फक्त अंदाजित आहे, म्हणून याला काही सिरियस घ्यायचं नाही, फक्त तुम्हाला एक अंदाज येईल. कारण सगळ्या गोष्टीचा डाटा
आणि काढूनच तुमच्या समोर प्रेझेंट करत असतो मी. एसटी कॅटेगरीचा साधारणतः 78, 81 पर्यंत जाऊ शकतो, 75, 6 पासून. ठीक आहे, हा फक्त अंदाजित डाटा आहे. म्हणून आता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तुम्ही जी कॅटेगरी मधून फॉर्म भरला आहे ह्या डाटा 2020च्या मेरिट लिस्टच्या डाटाच्या अगेन्स्ट आणि प्रिव्हियस जीडीएस भरतीच्या जे मेरिट लिस्ट फायनल कट ऑफ लागला त्याच्या अगेन्स्ट तुम्ही या कॅटेगरी मध्ये बसता का बाबा? आपलं ओपन मध्ये आता 88 ते 95च्या रेंज मध्ये आहे का? फॉर्म कुठे भरलाय? तुम्हाला काय वाटतं? सगळ्या प्रतिक्रिया मला कमेंट मध्ये कळवायच्या. आणि याच्यामध्ये तुमचा अजून काही प्रश्न किंवा डाऊट असेल तर मला कमेंट करायचं मित्रांनो. ठीक आहे, त्याचं मी 100% तुम्हाला सगळ्या गोष्टी सविस्तर सांगणार मित्रांनो. ठीक आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जीडीएस भरती साठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना ह्या गोष्टीचा अंदाज आला पाहिजे आणि त्यांच्या मनावरचं ओझं थोडं बर्डन कमी झालं पाहिजे. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. जय हिंद मित्रांनो, राम राम.